जर पाहिलं किंवा अनेक हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय ह्या बाबतीमध्ये आहेत. तर ह्या जो आपला क्रुएल्टीची जी व्याख्या आहे, तर ती करण्यात आलेली नाही आहे. परंतु ह्या कायद्यामध्ये क्रूरतेची व्याख्या, त्याची कालमर्यादा व सातत्य याचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही आहे. त्यासाठी आपल्याला विविध उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्रे ही आधारभूत होतात. पती पत्नीचे जर संबंध इतके बिघडले असतील की एकाचे वागण्याने त्यांना एकत्र राहणे हे मानसिक छळ वाटत असेल, तर ते क्रूरतेच्या व्याख्येमध्ये बसते. त्यापैकी दोघांपैकी एकाच्या जीवाला, अवयवाला, प्रकृतीला धोका पोचवायला पाहिजे असे नाही. त्या दोघांना एकत्रित आयुष्य कंठणे मुश्किल झाले आहे असे जरी असे सिद्ध केल्यास ते पुरे आहे. जर एखाद्या प्रकरणात शारीरिक मानसिक छळ प्रत्यक्ष होत असेल किंवा होण्याची भीती असेल, तर पती पत्नीचे एकत्र राहण्याचे चुकीचे ठरू शकते. मात्र प्रत्येक प्रकरणात न्यायाधीशांनी पती पत्नीचा दर्जा, त्यांचे शिक्षण, त्यांचे वय, त्यांचा स्वभाव, शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थिती, सामाजिक चालीरीती लक्षात घ्याव्यास पाहिजे. क्रूरता हे शारीरिक किंवा मानसिक किंवा दोन्ही असू शकते. तसेच क्रूर वागणुकीपूर्वी पतीने पत्नीला डिवचले किंवा अत्यंत अपमानित केले का अथवा दुसरे काही कारण घडले याचा देखील न्यायाधीशांना विचार करावा लागतो. एखाद्या क्षुल्लक प्रसंग किंवा बोलाचाली, शिवीगाळ्याला महत्त्व न देता संपूर्ण वागणूक म्हणजे टोटॅलिटी ऑफ एव्हिडन्स पाहिला पाहिजे. बदलत्या परिस्थितीत मानसिक छळी अशा थराला पोहोचू शकतो की त्यामुळे जोडीदाराचे शारीरिक स्वास्थ्य नष्ट होते. निकाल देणाऱ्या कोर्टाने दोघांचे गुणदोष, आवडीनिवडी, मान अपमान, दुर्वर्तणूक, कुचके बोलणे, टोमणेबाजी देखील तराजूत टाकायला पाहिजे. तसेच दोघांचा स्वभाव, परिस्थिती व तब्येत याचाही विचार केला पाहिजे. समोरील प्रकरणाचा यथासांग विचार करून पुराव्याची छाननी केल्यानंतर कायद्यानुसार न्यायालय पती पत्नींना विभक्त राहण्याचा किंवा विवाह विच्छेदाचा हुकूम देऊ शकते. अशा प्रकरणामध्ये एखादी गोष्ट 100% ने सिद्ध केलीच पाहिजे असे नाही. दाट शक्यतेचा विचार म्हणजे ज्याला आपण प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी म्हणतो, तर प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी द्वारे निकाल देणे इष्ट आहे असे सर्वोच्च न्यायालयाने दास्ताने विरुद्ध दास्ताने ह्या दाव्यामध्ये म्हटलेले आहे. आता आपण ही जे क्रूरतेची जी काही उदाहरणे आहेत ती आपण आता बघूया. आता हे जी आता मी सांगत आहे ही जी उदाहरणे आहेत, तर ह्या नुसत्या म्हणजे कथा नाही आहे, तर विविध प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाकडे आणि सर्वोच्च न्यायालयाकडे जे ह्या पुराव्यानिशी गोष्टी गेलेल्या आहेत आणि त्याचाच आधारे अनेक हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने देखील ह्याच्यावर निर्णय दिलेले आहे. आता अशा प्रकारची उदाहरणे कोणती आहेत? तर आता उदाहरणादाखल आपल्याला सांगता येईल की पतीचा विनाकारण अपमान करणे, त्याला अपमानित करणे, तर त्याचा इन्सल्ट करणे, इतकंच नाही तर त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचा देखील इन्सल्ट करणे, ही देखील बाब क्रुएल्टीच्या व्याख्येमध्ये, क्रुएल्टीच्या व्याप्तीमध्ये देखील येते. क्रुएल्टीची अशी नक्कीच कोणती व्याख्या न केल्यामुळे क्रुएल्टी हा ह्याचा स्कोप फार मोठा आहे, म्हणजे वाईड आहे. त्यानंतर पतीला विनाकारणच रावण आहे म्हणणे, रास्कल आहे, बास्टर्ड आहे, काफर आहे, इम्पॉर्टंट आहे, ड्रंकार्ड आहे, शिकरा आहे, अशा प्रकारची जर वाईट दूषणं दिली, त्यामुळे ही देखील अशा प्रकारे बोलणं, अशा प्रकारचे टोमणे मारणं हे देखील क्रूरता आहे असे उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या न्यायनिकालामध्ये म्हटलेले आहे. त्यानंतर पुष्कळदा खोट्या रिपोर्ट्स पतीविरुद्ध केल्या जातात. तर ह्या खोट्या रिपोर्ट पंतप्रधानाकडे करणे, मुख्यमंत्र्याकडे करणे, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करणे, ते ज्या कार्यालयात काम करत असेल ते, तर असे विनाकारण बिनबुडाचे आरोप करणे, पतीने
पती विरुद्ध हे देखील क्रूरतेचंच कृत्य समजल्या जाते. त्याचप्रमाणे खोटा FIR दाखल करणे, खोटी तक्रार दाखल करणे, बदनामीकारक मजकूर, पती विरुद्धचा बदनामीकारक मजकूर इकडे तिकडे प्रसारित करणे, हे देखील क्रूरतेच्या संदर्भामध्ये येतं. त्यानंतर रिफ्युजल रिफ्युजल टू कोहॅबिट. जर पत्नी ही कोहॅबिट करण्याकरता जर ते नकार देत असेल, तसेच रिफ्युजल फॉर सेक्शुअल इंटरकोर्स, हे देखील दोन्ही गोष्टी हे देखील क्रुएल्टीच्या सदरामध्ये मोडतात. त्यानंतर एखादी पत्नी जर समजा ती म्हणजे प्रेग्नंट आहे आणि ती आपली प्रेग्नन्सी जर टर्मिनेट करते आहे पतीच्या इच्छेविरुद्ध, पतीच्या संमतीशिवाय किंवा कुटुंबातील जे ज्येष्ठ सभासद असतात त्यांच्या मर्जीशिवाय, तर ते देखील क्रूरतेचंच कृत्य समजल्या जाते. त्याचप्रमाणे जर पत्नी ही दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध ठेवत असेल किंवा एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स फॉर्म केले असेल किंवा दुसऱ्यापासून मूल जन्माला जर घालत असेल, तर ते देखील क्रूरतेच्या व्याख्येमध्ये येते, क्रूरतेच्या सदरामध्ये मोडते. त्यानंतर आता पतीच्या बाबतीमध्ये असे बरेचसे निर्णय आलेले आहे पतीच्या फेवरमध्ये, की ज्यामध्ये पतीने पत्नीच्या गालावर मारले आहे किंवा पतीच्या अंगावर अन्नाची थाळी फेकली आहे काही कारण नसताना, किंवा त्या पतीचा PhDचा थेसिस विनाकारण फाडफूड करून टाकलेला आहे, पतीच्या प्लेटमध्ये बीफ टाकलेला आहे, पतीला सार्वजनिक ठिकाणी मारलेला आहे, त्याच्याशी भांडण केलेलं आहे, पतीची कॉलर देखील ओढली आहे सार्वजनिक ठिकाणी, त्याच्याशी भांडण केल्या, पतीला मारहाण केली आहे. आणि इतकंच नाही तर पतीला त्याच्या आई वडिलांपासून विभक्त राहण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकलेला आहे किंवा त्याला नोकरीमधून राजीनामा देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकलेला आहे. त्याचप्रमाणे त्या पत्नीने आपलं मंगळसूत्र विनाकारण तोडून टाकलेलं आहे त्याच्यासमोर भांडण करताना. तर ह्या प्रकारची कृत्य देखील क्रूरतेच्या सदरामध्ये मोडतात. आता हे मंगळसूत्र तोडण्याचं जे आहे, तर ह्याचा उल्लेख दास्तानी विरुद्ध दास्तानी ह्या केसमध्ये आलेला आहे. आता हे मंगळसूत्र हे फार मोठं पवित्र राहतं आणि ते अशा प्रकारे भांडण करताना तोडलेलं आहे, तर हे देखील क्रूरतेच्या सदरामध्ये मोडतं. त्यानंतर काही अशी कृत्ये आहेत की जी पत्नी म्हणजे आजार असल्याचं सोंग करणे, तसंच घरातील कामे न करणे काही कारण नसताना, आणि किंवा धमकी देणे की बा मी आत्महत्या करत आहे. त्यानंतर आपले पतीचे जे मित्र आले तर त्यांच्यासाठी काही कारण नसताना चहा न बनवणे, हे देखील कृत्ये क्रुएल्टीच्या सदरामध्ये मोडलेली आहे. आणि अशा प्रकारचे अनेक न्यायनिवाडे हे आहेत. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील अशा प्रकरणामध्ये गंभीरतेने याचा विचार केलेला आहे आणि ही सर्व कृत्ये क्रुएल्टीच्या सदरामध्ये मोडतात. आणि म्हणून अशा प्रकारे त्या पतीला अशा म्हणजे क्रूर आणि संशयी किंवा आक्रस्ताय करणाऱ्या स्त्रियांपासून रिलीफ दिलेला आहे. एक तर तो डायव्होर्सचा रिलीफ दिलेला आहे किंवा ज्युडिशियल सेपरेशनचा दिलेला आहे. त्यानंतर आता आपण बघूया की ही फक्त म्हणजे पतीच्याच बाबतीमध्ये क्रूरतेची कृत्य केले म्हणूनच फक्त डायव्होर्स मिळतो किंवा ज्युडिशियल सेपरेशन असं नाही, तर तिने जर आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये देखील अशी जर काही कृत्य केली असतील तरी देखील हा डायव्होर्स पतीला मिळतो. तर क्रुएल्टी अगेन्स्ट चिल्ड्रेन हे एक वेगळं प्रकरण आहे. तर आता क्रुएल्टी अगेन्स्ट चिल्ड्रेनच्या बाबतीमध्ये जर समजा ती पत्नी पहिल्या पत्नीचे जे मुलं आहेत, तर त्या मुलांकडे जर ती देखभाल बरोबर करत नसेल किंवा त्यांना मारत असेल किंवा स्वतःच्याच मुलाकडे दुर्लक्ष करत असेल, आणि एका केसमध्ये
त्या मुलाच्या जिभेवर तिखट देखील चोळणं हा देखील क्रुएल्टीचं कृत्य आहे असं देखील न्यायालयाने आपल्या निकालपत्रामध्ये म्हटलेलं आहे. आपल्या लहान मुलांना वाऱ्यावर सोडून देणं आणि माहेरी जाणं विनाकारण हे देखील कृत्य क्रुएल्टीच्या सदरामध्ये मोडलेलं आहे. त्यानंतर आता हे मुलांच्या बाबतीमध्ये झालं, तर हे जे तिचे जे सासू सासरे असतात म्हणजे इन लॉज, त्यांच्या बाबतीमध्ये जर अशी कृत्य झाली तर त्याच्यामध्ये देखील एक रामलली वर्सेस सोनी नावाचं एक केस आहे. तर त्या बाईने आपल्या सासूचा मर्डर केला होता, तर ते देखील कृत्य क्रुएल्टीमध्येच मोडलेलं होतं. तसंच एक पुन्हा दुसरी केस आहे मनोरमा वर्सेस करण. तर ह्यामध्ये ती बाई, ती पत्नी आपल्या सासऱ्याच्या अंत्यसंस्काराला देखील जाणून बुजून गेली नाही. तर हे देखील एक मानसिक क्रूरता देण्याचाच भाग आहे. तर अशा देखील बाबतीमध्ये उच्च न्यायालय आणि हायकोर्टाने देखील आपल्या न्यायालयामध्ये निर्णयामध्ये म्हटलं की बाई देखील कृत्य आपल्या क्रुएल्टीच्या सदरामध्ये मोडतात. तर त्याचप्रमाणे काही स्त्रिया रॉकेल टाकून ओतून जीवा म्हणजे धमकी देतात किंवा मी जीव देऊन टाकील, मी स्वतःला पेटवून टाकील, अशा प्रकारचे जे विनाकारण जे कृत्य करतात तर ते देखील क्रुएल्टीच्या सदरामध्ये मोडतात. तर ही झाली उदाहरणे. आता अशी अनेक उदाहरणे आहे की ज्याची दखल उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे आणि पतीला त्याला रेमेडी देखील दिलेली आहे. एक तर डायव्होर्सची दिली किंवा ज्युडिशियल सेपरेशनची दिलेली आहे. तर माझं एक मत असं आहे की अशा प्रकारची कृत्य स्त्रियांनी करूच नये, आणि केली असेल तर आणि होत असेल तर पतीने देखील निराश व्हायचं काही कारण नाही आहे. त्याला देखील कोर्टातून ह्याच्याबद्दल त्याला रेमेडी मिळू शकते आणि ते मिळण्याची तरतूद देखील कायद्यामध्ये आहे. मग मी थोडक्यामध्ये हा विषय मी संपवत आहे. धन्यवाद. मला याच्यामध्ये आज संधी दिली क्रुएल्टी अगेन्स्ट हजबंड ह्या विषयावर थोडक्यामध्ये बोलण्याची. धन्यवाद सर. कोणाला काही क्वेरीज आहेत का? सरांना विचारू शकता. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन लिहा, मी सरांना विचारते. Sir, is there any citation? Any citation about section 23(1)(b)? 23(1)(b), yes sir. Yes. 23(1)(b) च्या बाबतीमध्ये डॉक्टर एन.जी. दास्ताने वर्सेस सुचेता दास्ताने AIR 1975 सुप्रीम कोर्ट 1574 equivalent is DMC 1981 volume 1 293. Sir, please repeat again. Yes. Case is Dr. N.G. Dastane versus Suchita Dastane. AIR 1975. Suchita Dastane. Yes, sir. AIR 1975 Supreme Court 1574 equivalent
पुन्हा ते DMC डायव्होर्स अँड मॅट्रिमोनियल केसेस 1981 व्हॉल्यूम 1 293. विचारा वाखरे सर, तुमचा क्वेश्चन लिहा चॅट बॉक्स मध्ये. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? Sir, one another question is, can we cruelty against husband in domestic violence act? पुन्हा एकदा रिपीट करा मॅडम. Can we prove, hello sir, can we prove cruelty against husband in domestic violence act? Yes, we can prove. Okay sir, next question is, husband cruelty साठी डिवोर्स फाईल करू शकतो का? डेझर्शन 3 months चे असेल तर? नाही, डेझर्शन साठी डेझर्शन करता हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये एक कालावधी दिलेला आहे किंवा 2 वर्षाचं डेझर्शन पाहिजे. क्रुएल्टी करता मात्र असं कोणतेही काल मर्यादा नाही आहे. ओके सर, थँक्यू. सर, एकाने विचारलं आहे, जे सध्याच्या काळामध्ये व्हॉट्सअपमुळे खूप डिवोर्स होत आहेत, तर त्याच्यासाठी एखादं सायटेशन आहे का? व्हॉट्सअपमुळे डायव्हर्स होतो? येस, व्हॉट्सअप और इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस युजिंग बाय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा यूज वाढल्यामुळे डिवोर्स झालेले आहेत, याचं एखादी सायटेशन आहे का? नाही, असं तर माझ्या वाचण्यामध्ये ते आलेलं नाही आहे. तसं जर माझ्यात तरी वाचण्यात आलेलं नाही आहे. कारण की आणि असेल तरी त्याच्यामध्ये असं आहे की व्हॉट्सअप मधला जो मजकूर आहे तो जर समजा त्या हजबंडला मानसिक त्रास देत असेल तर मात्र त्याच्यावर तो जो हजबंड आहे तो ऍक्शन घेऊ शकेल, तो रिलीफ मागू शकेल. मग हे म्हणजे दोन्ही बाजूनी. ओके सर, थँक्यू. पुढचं आहे, कॅन डोमेस्टिक व्हायलन्स कंप्लेंट, हॅलो, कॅन डोमेस्टिक व्हायलन्स कंप्लेंट बी फाइल्ड अगेन्स्ट वाईफ? Can domestic complaint filed against wife? Domestic violence complaint be filed against wife? Under the act, yes, he can file. One more is, sir, after judgment in domestic and 498 in husband's favor, he filed for divorce. Is there any bar? He by again repeat, sir. Again repeat, madam. After judgment in domestic and 498 in husband's favor, he filed for divorce. Is there any bar? Means he is acquitted from that criminal case. Yes. And he wants to file a divorce case from domestic. Yes. Yes, because if he is acquitted from the criminal case under section 498, and if that case is false, as it is proved from the judgment, then he has a cause of action to file a divorce petition against that wife that she has harassed me and filed false criminal case against me. That is also the ground for him. Sir, please give any citation on electronic devices. Citation on electronic.
if you have. At this moment, I have not such citation. Okay, sir. Okay, sir. Thank you, sir. Next is how we can prove that fact about burning by wife herself by kerosene. Yes, all these facts are to be proved under the legal provisions of Indian Evidence Act. You have to give the direct evidence, or you have to give the circumstantial evidence, because Indian Evidence Act also applies to prove all such facts. Already I have stated that burden of proof lies on the husband to adduce such type of evidence, direct or circumstantial. Okay, sir. Thank you. Next is it is observed that family Huh. court always favors to women when even there is no any default from husband side. In that case, Huh. how to convince to court? Yes, because all these laws are in favor of the woman, presuming that she is a weaker section. Already I have stated, but still the husband has to prove his defense. Husband has to prove his innocence. अजून आहेत का क्वेश्चन्स कोणाचे? सर एक आहे क्रुएल्टीमुळे हस्बंड 3 महिन्यापासून वेगळा राहत आहे, तर आपण डिवोर्स फाईल करू शकतो का? हो, क्रुएल्टीच्या ग्राउंडवर आपण डायव्होर्स फाईल करू शकतो. Okay. Next question is if child born from another person, what remedy for husband? Yes. There is a remedy and there is also one case law I will cite. He has in Madan Lal versus Sudesh. Please, I am citing this judgment. Giving birth to illegitimate child, and another is pregnant from other than husband. This is a reported case. Wife giving birth to illegitimate child. The case is Madan Lal versus Srimati Sudesh Kumari. Divorce and Matrimonial Cases, 1987, Volume 1, page 528, Delhi. This is one judgment. And second judgment is DC Sinha versus SS Sinha, DMC 1986, Volume 1, page 404, Delhi High Court. These are the two judgments. And third judgment regarding the similar matter, that pregnant from other than husband, Parveen versus Kanchan. This is a reported case. It is reported in Divorce and Matrimonial Cases, 1990, Volume 1, page 24, Himachal Pradesh High Court. These are the three rulings. Sir, can you repeat PC Sinha citation again? Yes, I will repeat. BC Sinha versus SS Sinha. BC Sinha versus SS Sinha, DMC 1986, Volume 1, page 404, Delhi High Court. अजून कोणाला क्वेश्चन्स आहेत? सागर सर.
वाखारे सर तुम्हाला क्वेश्चन आहेत काही? हॅलो वाखारे सर तुम्ही हँड रेज केलाय, काही क्वेश्चन आहेत तुम्हाला? बाकी कोणाला आहेत आता? सुवर्णा आढाव मॅडम आपण आहात आता? हॅलो सुवर्णा आढाव मॅडम. सागर सर. कोणाला क्वेश्चन्स आहेत का परत? सागर सर, can we conclude? While forward 98 is pending, can husband file divorce petition? Because in this case, that criminal case is pending in the court, and it is yet to be decided. It is yet to be the evidence is yet to be come on record, and it is yet to be decided. Until it is decided, it cannot be said that it was a false complaint or it was a genuine complaint. So he will have to wait till the decision of that case. And if he is acquitted, then he can certainly have remedy against the wife on the ground that she has made a false complaint and dragged him in false criminal case. That is also a ground for him, but after decision of that case. Okay sir, thank you. धन्यवाद सर. आपण आज जन अदालतच्या या लेट्स टॉक लेक्चर सिरीजच्या 41व्या सत्रात आपण आलात आणि आम्हाला क्रुएल्टी अगेन्स्ट हजबंड या विषयावर अमूल्य असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल जन अदालत व आम्ही सर्व पार्टिसिपंट्स आपले आभारी आहोत. धन्यवाद सर.